हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं अॅट्रॉसिटी संदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलंय। एका व्यक्तीच्या केवळ जातीचा उल्लेख करणं अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा होऊ शकत नाही। या प्रकरणात व्यक्तीचा उद्देश महत्त्वाचा असतो अशी टिप्पणी हायकोर्टानं केली आहे। अपमानजनक पद्धतीने एखाद्याने जातीचा उल्लेख करणं अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा ठरतो असं हायकोर्टानं स्पष्ट केलंय। हायकोर्टानं आरोपीला अटकपूर्व जामीन दिलाय। या प्रकरणी आरोपी कमल अली यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। 4 लोक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आले आणि त्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अजय चहांदे यांनी केला होता। 12 जानेवारी 2024 रोजी ही तक्रार चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। आरोपीने जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता, पण सत्र न्यायालयानं अर्ज फेटाळल्यानंतर त्यांना हायकोर्टात धाव घेतली। पोलिसांनी सुरुवातीला अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर कमल अली विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या विरोधात कोणताही सबळ पुरावा नाही असा युक्तिवाद कोर्टात करण्यात आला। तर विरुद्ध दिशेला कार्यालयातील व्हिडिओ प्राप्त झालाय, त्याच्या आधारावर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। कोर्टानं दोन्ही बाजू ऐकल्या आणि आरोपीला 25,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। न्यायमूर्ती उर्मिका जोशी फाळके यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।